येरमाळा कळंब रोडवर असलेल्या उमरा पाटी या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला होता। दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी आज येरमाळा या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं होतं। आपण हे थेट दृश्य पाहताय। आमच्याकडे संपूर्ण हा व्हिडिओ आहे, आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत। मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा। येरमाळा ते कळंब जाणाऱ्या रस्त्याच्या लगत उमरा पाटीजवळ एका पारधी समाजातील महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी आज येरमाळा पोलीस ठाण्याच्या समोर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। हे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय। दवाखाना में देना यहाँ हमने गाँव से सगळ्याला बोलून घ्या। माझे हात जोडून विनंती आहे। माझी 3 पोरं आहेत, वडील आहे, मंडळी आहे। ही गुन्हेगार मला काढून द्यावा सरांना। किती घेतलेला असेल कॅश तेवढं त्यांनी सांगावा। मी माझ्या आईला उचलतो। काय झालंय, काय नेमकं काय झालंय, काय स्टोरी सांगून काय माझ्या आईला आम्ही इथं शोरूम मध्ये आलता। तुमचं काय नाव आहे? पिंटू पोपट पवार आहे। पिंटू पोपट पवार। काय झालं? ही सह्याद्री आहे ना इथं शोरूम। त्या शोरूम मध्ये आम्ही गेला, तिथून कुटी काढली। कुटी काढून आम्ही ब्रिज खाली आला। ब्रिज खाली आल्यानंतर आम्ही तिथं वडापाव मिसळ हे खाल्ले आणि समजे तिथं घटना झाल्यावर पुन्हा माझ्या आईला गायब झालं। तिथं माझी आई कुठं आलो तुम्ही आता काय झालं? आता माझ्या आईला मारून टाकले। बरं, मग मेजर। बरं, आता काय झालं? आता काय करणार? मला माझ्या आईची जी गुन्हेगार आहे, गुन्हेगार जी आहे ना ती इथं पोलीस स्टेशनला पाहिजे। गुन्हेगार पाहिजे। मेजर 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 पुन्हा सोती जाधवर ही सोती कदम ही आणि ही बावरती नामचं सर कट करतो। ठीक आहे। मिनिटाच्या वर 1 मिनिट आहे। 10 मिनिटात साहेबांनी सांगितले 10 मिनिटात ऐक मी सांगतो गॅरंटी घेतो की मी मी आहे की
म्हणते बाबा आता हेच मारली तर येड्या भरून तर काढायचा हे माणसं ताब्यात घेतले नाही फक्त गाडी तिथे आणला का आम्ही लगे माणसं बाजू आमच्या समोर आमच्या समोर अजून काय नाही आम्हाला आरोपी अटक करा आणून ही माणसं उठून जाते त्यांना बोलतो माहिती निघायला लागली
काचोरी घ्या, काचोरी घ्या, काचोरी. मध्ये येऊ नका कुणी. हा दानला साहेब त्या रांडाला त्यावर गिनीला बियाणं की साहेब मी हात जोडून विनंती करते त्या रांडाला आणि त्यांना माझ्या ताब्यात मी हातीला करते. हो माझी आजी कातील सीताबाईचा कातील आणला माझ्या सीताबाईचा माझ्या सीताबाई चला चला बाकी कुत्र राहू नका चला म्हणतो चालू आवडं मोठं हात जोडून काय करायचं काय करायचं मगापासून माणसाला गोळ्या घाल बरं गोळ्या समजून आला कसं मारलं तसं मारा. आता सुद्धा तुम्ही त्या पुरीला शिवी दिली नाही ऐकली पण म्हणलं
कसं झालं? काय झालं? गेला अटक? आणलाय अटक केलं. अजून 4 आहे ती, अजून 4 आहे ती, अजून 4. साडी आहे, साडी घेतली की सर आत्ताच मी तर इथं बसलो दिवसभर, काहीच भेटणार नाही. 4 दिवस बसले इथं थांबणार. मला तसे बाहेर जावं लागेल, बाहेर नाही पडलं ते सांगतो मी. मला माझा स्टाफ ऐकून घे बाबा, मला माझा स्टाफ बाहेर तपासायला जावं लागेल. माणसं बघा लागतील मला. कसं काय करायचं? मला जाऊ द्या ना बाहेर. मग कशा बदल करायचं? कशा करायचं? माझी आई, माझा वडील मी अगोदर जाऊन ते करूया सगळं, तर आम्हाला मोकळं मिळणार नाही. काय नाव तुमचं? पोपट व्यंकट पवार. काय झालं होतं आज? आज काय झाले, काही घटना घडली म्हणून ते मला ते पोलिस येऊन मला इथं आणलेले, म्हणून त्याच्याकरता आले. म्हणून तिथून आल्यानंतर त्याचे आपले पीएम केल्यानंतर माझ्या ह्या घरी पोपट पवार, सीताबाई पोपट पवार, हा पत्नी आहे माझी. बरं, मग काय झालं? पत्नी होती. ह्यात काय झालं, बुधवार दिवशी ह्या लोकांनं त्यांनी त्या लेडीजनं काय तिचं नाव ज्योतीनं तिथं येऊन त्यानं त्या दुसऱ्याहून आपलं हे लोकेशन जोडलं. तिथं माझी मंडळी असताना हा मंडळी म्हणायला लागली की तू कुणाची लोकांची घरं अशी मोडायची करू नको असं म्हणताना ते म्हणायला लागले की तू म्हणलं काय मला धमकी काय तू सांगायची तू काय माझं मास्तर आहे का असं म्हणल्यानंतर तिनं म्हणली की तू जर असं माझ्यात जर पडायला लागली तर त्याला माझ्यापाशी बंड असे गुंड लोक आहेत. तू तर पुन्हा माझ्या मंडळीनं तिला शिव्या दिल्या की तुला उघडी नागडी करीन म्हणल्यानंतर तिकून तिनं म्हणली की तू उघडी नागडी होती का मी होती, ती होती का मी होती. हे केल्यानंतर पुन्हा तिथून त्यानं असं झाल्यानंतर तिथून पुढं आल्यानंतर हा मेजर मला सापडला. म्हणलं दाजी काय चाललं आहे, कसं आहे तुझं, काय नियोजन आहे असं म्हणल्यानंतर मी म्हणलं की काय नाही भाऊ बरं आहे असं म्हणून मी त्याला 2 गोष्टी बोलून मी निघून आल्यानंतर पुन्हा ह्याने हा पाठलाग करून ह्याने माझ्या पत्नीचा ह्याने हे केलेलं हे कातील म्हणले तर हेच आहे, कातील हेच आहे. कुठं आले तुम्ही? आता परत घरी आणलं का? आता प्रियत माझ्या घरी आहे. पोलिसांनी तक्रार घेतली तुमची? पोलिसांना माझी तक्रार घेतलेली की ह्याची दक्षता घेता म्हणून मला दिलेले. मग मला वाचायला लावायची माझी त्यानं नावागावानं माझी तक्रार आहे. आता पोलिसांनी ताब्यात घेतलं ना म्हणून? ताब्यानं 1 जणाला ताब्यात घेतलेलं आहे. विश्वास अर्जुन मेजर असा त्याला घेतलेला आहे. त्याने घेतल्यानंतर त्याने घेतला येरमाळा पोलीस स्टेशनला. हे माझं अर्जुन व्यंकट पवार, राहणार येरमाळा. दोन्ही आमची घरं तिकडे खामकरवाडीला बी आहे आणि इथं बी आहे. दोन्ही स्थळ त्याला काय ते झालं की घटनास्थळ झालं उमरा पाटीला. काय झालं? उमरागड पाटीला माझी भाऊजाई काय नाव? सीताबाई पोपट पवार. ह्याला ही मेजर जे आहे ते गायरांमध्ये जाऊन नाव सांगा. कुंदन राजेंद्र शिंदे. मयत जे आहेत ते चुलत सासू आहे आणि आज 1.5 वर्षापूर्वीपासून उमरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद ह्या ठिकाणी गायरान असल्यामुळं गायरानधारक ही चुलत सासरे जे आहेत पोपट व्यंकट पवार ही लोक सबळ 1.5 वर्षापासून गायरानधारक आहेत ते आणि गायरानची जमीन कसते तिथं उमऱ्याला. मग तिथं त्या आज 1.5 वर्षापासून कसत असताना आज विश्वास मेजर आणि त्याचे जी रिलेटिव्ह कोणती ज्योती कोणते महिला आहे ह्यांचं 1.5 वर्षापासून आज वर्षापासून ह्या लोकांना म्हणजे आमची ती चुलत सासू सासरे जे आहेत ह्यांचा प्रेशर होता आणि ह्यांना त्रास सतत की तुम्ही इथं राहू नका.
राहू नका, इथं थांबू नका, तुम्ही कसायची नाही इथं जमीन आणि तुम्ही इथं कुठलीही उपजीविका करायची नाही म्हणून ह्यांचा सतत आज वर्षभरापासून ह्यांना त्रास होता आणि ह्यांचा प्रेशर. आज त्यांची मेजॉरिटी जास्त गावामध्ये असल्यामुळं आज ही आदिवासी एकतर समाज आहे, आज समाज ही आदिवासी असल्यामुळं एकतर कुठंतरी जाऊन आपल्या आज उपजीविका झाली पाहिजे, अगर कुठंतरी काहीतरी भेटलं पाहिजे ह्या हिशोबानं ही माणसं जाऊन तिथं जमीन कसत असताना ह्या लोकांचा भरपूर ह्यांना त्रास आणि सततच्या ह्यांच्या दाब धमक्या आणि 6 महिन्यापासून तर ह्याच्या अगोदरसुद्धा ह्याच लोकांविरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशनला 2 वेळेस तक्रारी झालेल्या आहेत आणि उमरा येथे जाऊन येरमाळा पोलीस स्टेशननं ह्यांचं तक्रार निवारण केलेलं आहे आणि ह्यांच्याकडून समज लिहून घेतलेली आहे की ह्या पारधी समाजाच्या लोकाला आम्ही डिस्टर्ब कुठलाच त्रास देणार नाहीत आणि ह्यांच्यापासून होणार नाही. तरी 20/12/2023 बुधवार काल आज बुधवारच्या दिवशी उमऱ्याहून येरमाळ्याला बाजार भरत असताना मग ही बाजार तर भरण्यासाठी येरमाळ्याला यावं तर लागेल. मग त्या हिशोबाने येरमाळ्याला येऊन बाजार करून जायच्या टायमाला आज विश्वास मेजर आणि ती ज्योती कोण जी त्यांचे रिलेटिव्ह आहेत ह्यांची 18, 19, 20 तारखेपर्यंत ह्यांची भांडणं होती आणि जे तिथं जाऊन राहत होते ही लोक ह्या ठिकाणी जाऊन ही दाब धमक्या ह्यांच्या चलत होत्या आणि शेवटी 20 तारखेच्या दिवशी 19 तारखेला ह्यांचा वाद झाला आणि 19 तारखेला ह्यांनी सांगितलं की तुम्ही इथं राहायचंच नाही, कसलंच न राहायचं नाही म्हणल्याच्या नंतर ह्यांची बाचाबाची झाली, ह्यांची शिवीगाळ झाली. ह्याच्यामध्ये विश्वास मेजर आणि ज्योती ह्यांना स्पष्ट सांगितलं की उद्याचा दिवस शेवटी आमचा तरी असेल नाही तर उद्याचा दिवस तुमचा तरी असेल. ह्या हिशोबानं ह्यांनी बुधवारच्या दिवशी आल्याच्या नंतर बाजार करून जात असताना सीताबाई पवार येरमाळा चौरस्त्याच्या ब्रिजच्या खाली बसले असता तिथून तिला घेऊन जाऊन तिची हत्या ह्यांनी केली. हत्या करून उमरा पाटी इथं नेऊन तिला पालत्या अवस्थेमध्ये टाकलं आणि तिच्या अंगावर म्हणजे विवस्त्र करून तिला पालत्या अवस्थेमध्ये सोडलेलं होतं. आणि सकाळी ही गोष्ट माहिती झाली की एक पिग्मी एजंट होता, त्यानं बघितलं आणि त्याने ही गोष्ट सांगितली. आणि ही ज्यावेळेस 5:30 वाजता काल 2020चे आपलं हे 20 तारखेच्या दिवशी बुधवारच्या दिवशी 5:30 वाजता शोधाशोध सुरू केली असता ती काय भेटूनच आली नव्हती आणि ह्यांच्या दाब धमक्या सतत चालू होत्या. मग नंतर दाब धमक्या चालू असताना ही शोधाशोध चालू केली. सकाळी मयत अवस्थेमध्ये हिने काल 19 तारखेला धमकी दिली आणि 20 तारखेला ही मयत अवस्थेमध्ये उमरा पाटीवर विवस्त्रपणात मयत अवस्थेमध्ये हिनं मयत सापडलेली आहे. आणि त्याच्यानंतर येरमाळा पोलीस स्टेशनला सांगितलं, डॉग पथक बोलवलं आणि डॉग पथक आपलं उमऱ्या गावामध्ये गेलं आणि शेवटी एक आरोपी त्यांनी येरमाळा पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत आणि पुढील चौकशी चालू आहे त्यांची. तुमच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल झाला का आणि कोणता गुन्हा दाखल झाला? FIR नोंदवला आहे त्यांनी, पण ती नोंद अशी घेतलेली आहे की अज्ञात व्यक्तीविरोधातचं प्रकरण आहे म्हणून. कलम कोणतं सांगू शकाल का? 302चं प्रकरण त्यांनी सांगितलं आहे, पण त्यांनी म्हणले की अज्ञात मारेकरी म्हणून त्यांनी प्रकरण नोंदवून घेतलेलं आहे. आजच्या कारवाईबद्दल पोलिसांवर आपण समाधानी आहात का? त्यांच्या समाधानी फक्त एक सर आहे की शेवटपर्यंत आज मेजॉरिटी जरी म्हणलं तर हिंदू लोकांसाठी ही समाजासाठी पोलीस प्रोटेक्शन भरपूर राहतं आहे. आज हे आदिवासी समाज आहे एकतर आज ह्या समाजाला कोणीतरी मायबाप म्हणून वालीच नाही कधी. आज एवढं प्रकरण जरी झालं तरी कुणाची वरी उभा राहण्याची अगर मी खंबीरपणे साथ देण्याची कुणाची तयारी नाही. पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? आमची फक्त एकच अपेक्षा आहे की ही होणारा हे अन्याय आहे आमच्यावर, हे अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि जसं अदर कास्टला जसं संरक्षण भेटतं तसं ह्याही समाजाला संरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांच्या कारवाया झाल्या पाहिजेत. आणि इथून पुढं आज येरमाळा पोलीस स्टेशनला फक्त आमची एक नम्र विनंती एकच आहे की ह्या विरोधामध्ये ह्या प्रकरणामध्ये तात्काळ निकाल लावावा आणि आरोपीला सक्तीची शिक्षा व्हावी एवढीच नम्र विनंती. आणि सर आमची एक साहेबाला येरमाळा पोलीस स्टेशनला एक आमची नम्रतेची विनंती आहे की आज ही ऑदर समाज आहे एवढा मोठा, एवढा अन्यायकारक आणि इतका अत्याचारी आहे, इतका अन्याय झाला तरी एवढं मोठं सरकारनं अट्रॉसिटीचं एवढं मोठं संरक्षण दिलेलं आहे तरी सर ह्या गोष्टीची कुठलीच कदर केली जात नाही.
जरी पोलीस स्टेशनला जरी घेतलं आणि गेलं तरी प्रकरण म्हणजे कुठलं असं काळजीनिशी असं हाताळलं कधी जात नाही आणि सहजासहजी नगण्य गोष्टी आहेत की 10मध्ये 1 प्रकरण अॅट्रॉसिटीचं होतं, ती बी जर दबाव जर असेल तर नाहीतर सहजासहजी ह्या समाजावर लक्ष नगण्य आहे, एवढी परिस्थिती आहे. आणि येरमाळा पोलीस स्टेशनला एक विनंती आहे की त्यांनी अॅट्रॉसिटीचा एक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा आणि ह्या समाजाला अगर आम्हाला हे कुठंतरी न्याय चांगला द्यावा आणि सहकार्य करावं, एवढी नम्र विनंती.